प्रायश्चित्त काळातील चौथा सप्ताह जुबली 2025 वर्ष. ख्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 11 वर्षांपूर्वी आपल्या वसईमध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे. एक तरुणी आपल्या आईला दुचाकी वाहनावरून आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे घेऊन निघाली होती. रस्त्यात स्पीड ब्रेकर लक्षात न आल्यामुळे गाडी स्लिप झाली. दोघीही खाली पडल्या. समोरून येणारा ट्रक आईच्या खांद्याजवळून हातावरून गेला. हाताचे आणि खांद्याचे मांस बाहेर आले. जखम खूप सिरियस, तेवढीच गंभीर स्वरूपाची होती. त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन खूप मोठं आणि तेवढंच खर्चिक होतं. मांडीचे मांस काढून हाताला लावायचं होतं. शस्त्रक्रिया मोठी होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. स्वबळावरती उपचारासाठी एवढा मोठा निधी उभारणं त्यांना शक्य नव्हतं. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाण गाव परिवारातील आणि धर्मग्रामातील भाविकांना होती. या गरीब कुटुंबासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एका समाजामध्ये आपण राहतो. सुखदुःखात एकमेकांना साथ सोबत दिली पाहिजे, हातभार लावला पाहिजे. या विधायक आणि परोपकारी हेतूनं गाव परिवार धर्मग्राम एकवटले. काही निवडक माणसं चर्चवर जमली. आपल्याला काय करता येईल विचार विनिमय केला. आज बिशप फेलिक्स मचाडो यांची निधी गोळा करण्यासाठी अधिकृत परवानगी काढली. चर्चमधून सर्व भाविकांसमोर आर्थिक मदतीसाठी निवेदन सादर करण्यात आले. बऱ्याच भाविकांनी, व्यक्तीच्या नातेवाईकांनी, गावकऱ्यांनी आपापल्या परीने सहाय्य केले. शस्त्रक्रिया झाली. बराच काळ त्या व्यक्तीला बिछाण्यावरती झोपून राहावं लागलं. पोस्ट ऑपरेशन ट्रीटमेंट देखील खर्चिक होतं आणि त्या व्यक्तीला ते मिळणं हे महत्त्वाचं होतं. त्यासाठी पैशाची थोडीफार तरतूद करण्यात आली होती. आज 11 वर्षानंतर ती व्यक्ती चांगली फिरती झालेली आहे. समाजाने आपल्यावर केलेल्या उपकाराची, गरजेसमयी दाखवलेल्या औदार्याची त्या व्यक्तीला जाणीव आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, व्यक्तीची सामाजिक जबाबदारी आणि समाजाशी असलेली बांधिलकी या विषयावर जुबली 2025 वर्षाचं औचित्य साधून प्रायश्चित्त काळातील या चौथ्या सप्ताहामध्ये आपण विचार मंथन आणि चिंतन करणार आहोत. गेल्या 3 सप्ताहामध्ये वैयक्तिक श्रद्धा बांधणी, कौटुंबिक श्रद्धा बांधणी, जुबली वर्षाचं ध्येय, हेतू, ते का आणि कशासाठी साजरं केलं जात आहे, शुभवर्तमानाची मूल्य, आमचा दैनंदिन जीवनक्रम, जीवनामध्ये योग्य आणि अपेक्षित अशी सांगाड या विषयावरती आपण मननचिंतन केलेलं आहे. मी करीत असलेल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीतून, प्रत्येक कृत्यातून प्रभूचं मूल्य, प्रभूचं शिकवण व्यक्त आणि प्रकट झाली पाहिजे. नाहीतर ॲक्टिव्हिटी नुसती करण्यामध्ये काही अर्थ नाही. मग लग्नानिमित्तानं तो केलेला मेहंदीचा कार्यक्रम असो, संगीताची मैफिल असो, बॅचलर पार्टी असो, थँक्सगिव्हिंग पार्टी असो किंवा उमराचा पाणी असो, डोळ्यावर पट्टी बांधून आपली सत्सक विवेकबुद्धी गहाण ठेवून केवळ काही निवडक माणसाच्या समाधानासाठी आणि निवडक माणसांना खुश करण्यासाठी ॲक्टिव्हिटी नुसती करायची म्हणून करू नये. साक्रामेंटाच्या नावाखाली केवळ एन्जॉयमेंट हे नुसतं वाढवत जाऊ नये. एन्जॉयमेंटच्या नावाखाली नुसत्या ॲक्टिव्हिटीज करत राहू नये. या विषयावरती आपण गेल्या रविवारी चिंतन केलेलं आहे. 2025च्या जुबली वर्षाच्या चौथ्या प्रायश्चित्त काळातील या सप्ताहामध्ये
व्यक्तीची समाजातील जबाबदारी, तिची सामाजिक बांधिलकी या विषयावरती आज आपण मननचिंतन करीत आहोत. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, man is a social animal and he cannot live in isolation. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो समाजापासून एकटा, अलिप्त आणि विभक्त राहू शकत नाही. त्याला समाजाची गरज आहे. विश्वाच्या निर्मितीपासून आपण हे पाहत आहोत, ऐकत आहोत, वाचत आहोत आणि अनुभवत आहोत. सुरुवातीला हिंस्र प्राण्यापासून रक्षण व्हावे, संकटाचा आणि अडचणीचा सामना करताना शत्रूपासून आपला बचाव व्हावा, स्वतःला सावरता यावं, आवरता यावं, त्यासाठी आपण एकत्रित असावे. या परोपकारी सद्भावनेतून समूहामध्ये आणि छोट्या छोट्या जमावामध्ये राहण्याची प्रथा प्रचलित झाली असावी. त्यातूनच वेगवेगळ्या जाती धर्माचे, चालीरीतीचे, रीतिरिवाजाचे, वंश परंपरेचे समाज उदयास आले असावेत. एकत्र वस्ती करून राहायला लागले. सुखदुःखात एकमेकांच्या अडचणीमध्ये एकमेकांना सहाय्य करण्यासाठी धावू लागले. समाज आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, किती गरजेचा आहे याची जाणीव समाजात राहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला होऊ लागली. आणि इथूनच एकत्र कुटुंब पद्धती उदयास आली असावी. पशु कळपामध्ये राहतात, एकत्र फिरतात. पक्षी थव्यामध्ये वर अवकाशामध्ये उडत असतात. समुद्रामध्ये मासे पाण्याखाली एकत्रितपणे विहार करतात, एकत्र पोहतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकत्र समूहामध्ये, जमावामध्ये, कुटुंबामध्ये राहणं ही मानवाची गरज आहे आणि ही गरज प्रत्येकाची आहे, प्रत्येकाला आहे. आपल्या स्वतःच्या गरजा आपण स्वतः तृप्त करण्यास सर्वच क्षेत्रामध्ये आपण कुशल आणि पारंगत नाहीत. शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये बी पेरले नाही, त्याची योग्य निगा आणि मशागत केली नाही, ईश्वरी कृपेची पर्जन्यवृष्टी भूतळावरती झाली नाही तर भूमी पिकाचा उपज देऊ शकणार नाही. जमिनीला पीक आले नाही तर धान्याची कोठारे भरणार नाहीत. विक्रीसाठी धान्य, कडधान्ये मार्केटमध्ये, बाजारामध्ये येणार नाहीत आणि तिथून पैसे देऊन त्या मोबदल्यामध्ये आपल्याला ती विकत घेऊन घरापर्यंत नेता येणार नाहीत. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सफाई कामगारांनी रोजचा कचरा रोज उचलला नाही तर काय परिस्थिती होईल हे मला सांगण्याची गरज नाही. त्याची झळ आणि त्याची कळ समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोसावी लागेल. आपल्या घर बांधणीच्या प्रकल्पासाठी आपण एकमेकावरती विसंबून आणि अवलंबून आहोत. घराचा आणि इमारतीचा आराखडा कितीही दर्जेदार असला, कितीही वैभव संपन्न असला, नियोजित प्रकल्पासाठी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तो वास्तवतेत आणण्यासाठी आपणास मजुरांची आणि श्रमिकांची गरज असते. त्यांच्या सहकार्याशिवाय आपण हे प्रकल्प तडीस नेऊ शकत नाही. इन शॉर्ट, आपण सगळे एकमेकांवरती विसंबून आणि अवलंबून आहोत. कोणाला कोणाची गरज नाही अशी बेजबाबदार, बेधडक विधानं आपण समाजामध्ये राहून करू शकत नाही. कुटुंबापासून दूर असलेल्या, परदेशामध्ये वस्ती करून असलेल्या तरुण किंवा विवाहित मुलाला, मुलीला काही झालं, तिच्या जीवनामध्ये काही विपरीत आणि अनपेक्षित असं घडलं तर परदेशामध्ये असलेली आपली माणसं ही एकत्र येतात. जो तो ज्याच्या त्याच्या परीनं सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपली पदवी, आपली धनदौलत आणि आपला पैसा, आपल्या डिग्र्या महत्त्वाच्या नसतात. आपल्याला समाजातील माणसं एकत्रित येऊन सहाय्य करतात, हे महत्त्वाचं असतं. परदेशामध्ये स्थायिक झालेल्या एकुलता एक मुलगा,
त्याची आई किंवा वडील वसईमध्ये आजारी पडली, अचानक हार्ट अटॅक आला, विपत्ती किंवा आपत्ती कोसळली, तर आजूबाजूची माणसं, शेजारी, नातेवाईक एकत्र येतात. निराधार एकट्या पडलेल्या वृद्ध आई बापांना मदतीचा हात देण्यासाठी ते पुढे सरसावतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही आपल्या वसईची ख्याती आहे, ही आपल्या वसईची ओळख आहे, ही आपल्या वसईची खासियत आहे, ही आपल्या वसईकरांची स्पेशालिटी आहे, हे आपणा सर्वांच्या वसईकरांच्या रक्तामध्ये आहे, हे आपले ख्रिस्ती संस्कार आहेत आणि आपल्या ही वसईची संस्कृती आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, परदेशामध्ये कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाच्या खाजगी जीवनामध्ये ढवळाढवळ केलेली कोणाला आवडत नाही. आपल्या शेजारी कोण राहतात, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी कोणाला वेळ नाही, कोणाला त्याचं सोयरं सुतक नाही, देणं घेणं नाही, कोणी कोणाला विचारत नाही आणि कोणी कोणाला पुसत नाही. सगळ्यांचं प्रायव्हेट लाईफ विथ प्रायव्हसी, अशा प्रकारची विचारधारणा. स्वतःची पोरं देखील स्वतःबरोबर राहत नाहीत. 10वी 12वी झाली की घराबाहेर पडतात. घरामध्ये कोणी बोलायला नाही, घरामध्ये रक्ताचा नात्यांचा सहवास नाही म्हणून कुत्री मांजरी जवळ करतात, त्यांना सोबत घेऊन फिरतात, त्यांच्या सहवासामध्ये वेळ घालवतात. आणि अशा या परिस्थितीमध्ये कधी वाटेला फ्रस्ट्रेशन तर कधी डिप्रेशन, स्वतःला दुःखात गोंजारतात आणि मग परिस्थिती सहन झाली नाही, ऐकायला कोणी नाही, अशा या परिस्थितीमध्ये कधी कधी स्वतःहूनच स्वतःचा शेवट करतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आदामाला एकटं ठेवणं, त्यानं एकटं राहणं त्या स्वर्गीय पित्याला पसंत नव्हतं. त्याची मानवी गरज ओळखून त्या विधाताने, त्या परमेश्वरानं त्याच्या सोबतीला स्त्री दिली आणि तिथूनच प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, छोट्या छोट्या जमावामध्ये, समूहामध्ये आणि समाजामध्ये एकत्र राहण्याची प्रथा चालू झाली असावी. बंधू भगिनींनो, आपणापैकी प्रत्येकाला समाजाची आणि एकमेकांची गरज आहे. हे सत्य कोणी विसरता कामा नये. कोणत्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अकस्मात काय घडेल हे कधी सांगता येत नाही. कोविड-19च्या महामारीत आपण ते जवळून पाहिलं, जवळून अनुभवलं. ते पुन्हा शब्दामध्ये सांगण्याची आणि तो इतिहास पुन्हा एकदा गिरवण्याची मला काही गरज नाही. बंधू आणि भगिनींनो, सध्या समाजामध्ये वैयक्तिक, प्रायव्हेट, लिमिटेड लाईफ विचारसरणी किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक लाईफ विचार प्रणाली, जीवन प्रणाली वाढू लागलेली आहे. जो तो ज्याच्या त्याच्या विचार करू लागलेला आहे, स्वतःचं विश्व स्वतःभोवती बनवू पाहत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमधून, त्या जॉईंट फॅमिलीमधून आपण विभक्त फॅमिलीकडे प्रवास केलेला आहे. आता या विभक्त झालेल्या फॅमिलीमध्ये आणखीन विभक्त कुटुंब झालेली आहेत. वृद्ध आई वडील एकाकी आणि एकटे ठेवले जात आहेत. हम दो आणि हमारे एक या दो, इसमें माँ बाप फॅमिली काउंटिंग में नहीं है, अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंधू भगिनींनो, या परिस्थितीचा विपरीत आणि गंभीर स्वरूपाचे परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावरती, कौटुंबिक जीवनावरती आणि सार्वजनिक जीवनावरती झालेले आहेत. अशा या परिस्थितीमध्ये, अशा या वास्तवतेमध्ये समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपल्या परीनं जे अडलेले आहेत, नडलेले आहेत,
जे अरिस्तामध्ये आहेत, संकटामध्ये सापडलेले आहेत, जे दुःखी कष्टी व्यतीत आहेत, चिंतेमध्ये आहेत, जे कष्टी आणि भराक्रांत आहेत, मानसिक आणि भावनिक ताण तणावाखाली असलेल्या, एकाकी आणि एकटे जीवन जगत असलेल्यांना, परिस्थितीमुळे हतबल आणि निराश असलेल्या कुटुंबियांना मदतीचा आणि सहकार्याचा हात देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, समाजाचा एक घटक म्हणून, समाजाचा एक कर्तव्यदक्ष सदस्य म्हणून एकमेकांची गरज ओळखून एकमेकांना सहकार्य करणं हे समाजात राहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे. मला कोणाशी देणं घेणं नाही, समाज असला काय नसला काय त्यामुळे मला काही फरक पडत नाही, अशी बेधडक, बेजबाबदार आणि बिनबुडाची विधानं प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपण करू शकत नाहीत. हे सामाजिक पाप आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हा देवपुत्र असून देखील या समाजामध्ये सर्वांसाठी सर्व काही झाला. परमेश्वर असून देखील मानव वस्तीमधील समाजामधील आपण एक घटक आहोत याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला नेहमीच आणि सदोदित होती. समाजामध्ये अडचणीत असलेल्या व्यक्तींकडे, कुटुंबाकडे, जमावाकडे, समूहाकडे प्रभू येशू ख्रिस्तानं जातीनं लक्ष दिलं. आपल्या परीनं त्यांच्या सर्वांपर्यंत पोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणाची वैयक्तिक दुखणी होती, वैयक्तिक आजार होते, कोणाच्या कौटुंबिक अडचणी होत्या, सामाजिक समस्या होत्या, सार्वजनिक प्रॉब्लेम्स होते, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं दुसऱ्यांचे प्रॉब्लेम आपल्या स्वतःचे प्रॉब्लेम समजला. आपलेपणाच्या भावनेनं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या परीनं त्यांना मदतीचा हात दिला, सहकार्य केलं. मग तो नाक्यावरती बसलेला भ्रष्टाचारी लेवी जकातदार असो किंवा प्रभूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढलेला भ्रष्ट जक्कई जकातदार असो किंवा शताब्दीपतीचा आजारी तो साकर जो मरणाला टेकलेला असो तो असो किंवा गर्दीमधून मार्ग काढणारी त्याच्या वस्त्राच्या गोंडाला जरी मी स्पर्श केला तरी मी बरी होईन अशी ती 12 वर्ष रक्तस्रावानं पीडित असलेली स्त्री असो, मृत झालेला विधवेचा तो एकुलता एक आधार असो किंवा बेथानीमधील मार्था आणि मरियेचा भाऊ लाजरस असो, भुकेनं कासावीस झालेला 4-5 हजाराचा जमाव असो किंवा प्रभूच्या चरणाला त्याला भंग करणारी ती स्त्री असो, अधिकारी याईराचे मरावयास टेकलेली एकुलती एक मुलगी असो किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी कष्टी आणि भाराक्रांत मनस्थितीमध्ये असलेला तो लोकांचा जमाव असो, वादळामध्ये सापडलेले, भयभीत झालेले, सपोर्टसाठी ओरडत असलेले त्या प्रेषितांचा जमाव असो, अर्धमेला करून वाटेत टाकलेला, यरुशलेमकडून यरीहोस निघालेला तो वाटेतील प्रवासी असो. बंधूंनो आणि भगिनींनो, समाजाचा एक कर्तव्य दक्ष, एक तत्पर, एक जागृत नागरिक म्हणून, समाजाचा एक सभासद आणि एक सदस्य म्हणून प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या गरजा आणि अडचणी ओळखून होता. सामाजिक बांधिलकीच्या नात्यामधून गरीब, गरजू, अडचणीत असलेल्या व्यक्तींना, कुटुंबाला आणि जमावाला मदत करण्यास प्रभू येशू ख्रिस्त हा कधीच कमी पडला नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून, समाजाचा घटक आणि सदस्य म्हणून गरजे प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, एकमेकांना मदतीचा आणि सहकार्याचा हात देणं हे आपलं नैतिक आणि सामाजिक कर्तव्य आहे. स्वतःच्याच विश्वामध्ये, स्वतःचेच लाड आणि चोचले पुरवण्यामध्ये, स्वतःच्या सेवेमध्ये, स्वतःच्याच इच्छापूर्तीमध्ये आपण आत्मकेंद्रित आणि स्वकेंद्रित बनू नये.
बंधू भगिनींनो, आपण समाजामध्ये राहतो, आपण समाजाचे आहोत आणि समाज आपला आहे. समाजाचे आपल्यावरती ऋण आहेत. योग्य वेळी गरज ओळखून, समस्या जाणून समाजाचे उपकार आपण फेडायला हवेत. बंधूंनो आणि भगिनींनो, डोळे उघडून आपण बारकाईनं अवतीभवती अगदी लक्षपूर्वक नजर फिरवली पाहिजे. समाजामध्ये काय घडतंय, समाजामध्ये काय चाललंय याचा प्रामाणिकपणे आढावा घेतला पाहिजे, कानोसा घेतला पाहिजे की लोकांचे, वेदनांचे, आक्रोशांचे, क्लेशांचे आणि व्यथेचे ध्वनी हंबरडे आपल्या संवेदनशील मनाच्या कानावरती येतील. विद्वान असून, कुशलता आणि टॅलेंट्स असून देखील परिस्थितीमुळे काही गरीब विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, समाजामध्ये पुढे जाऊ शकत नाही. अशा दुर्बळ आणि हतबल विद्यार्थ्यांना आपल्याला मदत करता येईल का? हे माझी सामाजिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आई वडिलांच्या प्रेमापासून जी लहान बालकं वंचित आहेत, बालगृहामध्ये, अनाथ आश्रमामध्ये जीवन कंठित आहेत, त्यांना भेटून त्यांची विचारपूस करून त्यांना प्रेम देऊन प्रेमानं त्यांना जवळ करणं ही आपली जबाबदारी आहे. बंधू भगिनींनो, ज्यांचं कुणीच नाही आणि जे कुणाचेच नाहीत, जे घरात नको आहेत, घरात नकोशे झालेले आहेत, घरच्यांच्या हिशोबात नाहीत, ज्यांच्या अस्तित्वाची आणि भावनांची कदर केली जात नाही, कुणी ज्यांना विचारत नाही, पुसत नाही, समाजातील अशांकडे प्रिय बंधू भगिनींनो जाणं, त्यांना आधार देणं, त्यांची विचारपूस करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. बंधू भगिनींनो, समाजामध्ये जे अन्यायाला, अत्याचाराला सामोरे जात आहेत, समाजाने ज्यांचे हक्क अधिकार हिरावून घेतलेले आहेत, त्यांना समाजामध्ये योग्य असा न्याय मिळवून देणं, त्यांच्या न्यायासाठी झटणं, समाजामध्ये त्यांना न्यायानं, मानानं, सन्मानानं, प्रतिष्ठेनं वागवणं एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आपण ख्याली खुशाली करताना, मौज मजा करताना, समाजामध्ये आपल्या अवतीभोवती जे अर्धपोटी आहेत, जे उपाशीपोटी आहेत, अन्न वस्त्र निवारापासून जे वंचित आहेत, त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यांना भेडसावणाऱ्या, सगळ्यांना सतावणाऱ्या, सगळ्यांना जेरीस आणि वेठीस आणणाऱ्या, सगळ्यांवरती परिणाम करणाऱ्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येणं, आपल्या परीनं योगदान देणं, सहकार्य करणं हे समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी आहे. माझ्यावरती त्याचे काय परिणाम होत नाही, अशामुळे माझं काही अडत नाही, ती सामायिक समस्या ही माझी नाही आहे, अशा प्रकारची स्वार्थी भाषा करणं हे आपल्याला शोभत नाही. मानवी अस्तित्वाचा हक्क आणि अधिकारांच्या लढ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी सहभाग दिला पाहिजे, सगळ्यांनी एकत्रपणे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आप आगे बढ़ो, हम कपडे सांभाळते हैं, अशा प्रकारची पळवाट शोधणं, अशा प्रकारची भूमिका घेणं हे प्रिय बंधू भगिनींनो सभ्य नाही, योग्य नाही आणि आपल्यासारख्या ख्रिस्ती श्रद्धावंतांना शोभत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, या सामाजिक सार्वजनिक समस्या हाताळणं हे एका दोघांचं काम नाही. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, त्यासाठी सर्वांनी सहभागी व्हायला हवं, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवं. मग ती सार्वजनिक रस्त्याची समस्या असो, गटाराचा विषय असो, विजेची समस्या असो, बावखलाचा प्रश्न असो, प्रिय बंधू भगिनींनो, या सार्वजनिक उपक्रमामध्ये
कोणी कोणाला अडथळा घालू नये, आपल्या स्वार्थासाठी आड येऊ नये. हे सर्वांच्या हिताचं आहे, हे सर्वांचं भलं होणार आहे, त्यामुळे सर्वांचा लाभ होणार आहे, पर्यावरणाचं रक्षण होणार आहे. हा परोपकारी आणि जनकल्याणकारी विचार समोर ठेवून आपण मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे. माझं आणि माझं असं करून प्रिय बंधू भगिनींनो प्रश्न सुटणार नाहीत. तुझं ते माझं, माझं ते तुझं आणि तुझं माझं ते आपल्या सर्वांचं, संपूर्ण समाजाचं आणि त्या परमेश्वराचं. या सकारात्मक आणि निस्वार्थी विचारामधून व्यापक आणि परोपकारी दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी उदयास होते, निर्माण होते. समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या सामाजिक कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव होते. इथूनच प्रिय बंधू आणि भगिनींनो सामाजिक सेवा कार्यामध्ये अभिरुची आणि आवड निर्माण होते आणि मग त्या समाजामध्ये महात्मा गांधींसारखे, अब्राहम लिंकन सारखे, नेल्सन मंडेला सारखे, संत मदर तेरेसा सारखे, महात्मा ज्योतिबा फुले सारखे, बाबा आमटे सारखे, मेघा पाटकर सारखे महात्मे आणि थोर समाजसेवक घडतात. ते समाज घडवतात, आपली सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि कर्तव्य जोपासतात, समाजासाठी आदर्श ठेवतात. बंधू आणि भगिनींनो, लग्नाच्या साक्रामेंताच्या नावाखाली केवळ मौज मजा, नशाबाजी आणि खाण्यापिण्याचे हे सगळी ॲक्टिव्हिटीज करून हा पैसा उधळण्यापेक्षा, या पैशाची नासधूस करण्यापेक्षा या निधीचा वापर आपणास आपली सामाजिक जबाबदारी आणि आपली सामाजिक बांधिलकी ओळखून समाज उपयोगी कार्यासाठी मला तो सत्कारणी लावता येईल का? आमेन.